प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये एक वाद झाला। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद झालाय। शाखेसमोर शेड बांधत असल्याने स्थानिकांचा विरोध आहे। स्थानिकांच्या विरोधानंतर सरवणकरांचा काढता पाय होता। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून स्थानिकांनी विरोध केला। स्थानिकांच्या या विरोधानंतर समाधान सरवणकर यांचा घटनास्थळावरून काढता पाय निघाला। तुम्ही अजिबात शेड बांधू नका, लोकांना त्रास आहे, डास होतात, उंदीर येतात, फायर ब्रिगेडचा रस्ता आहे, परंतु जबरदस्ती सांगतायत की आम्ही बांधणार, तुम्हाला काय उकडायची ते उकडा। आणि आम्ही फक्त स्थानिक इथे उतरलो आहेत। हे जे आमचे आमदार आहेत हे स्वतःहून आलेले आहेत, आम्ही कोणाला बोलवलं नाही। आमचे स्थानिकच त्यांना बस आहेत, आम्हाला त्यांनी दादागिरीची भाषा केली। आम्ही प्रेमाने सांगून तर प्रेमाने पळालेत ते। आता त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर यावं। शेड आहे ना, हे फायर ब्रिगेडचा रस्ता आहे, त्याच्या आम्ही कालपासून संतोष तेलवणेला याला सांगतो। आज पण आम्ही समजत होतो, पण ते नंतर काही लोक त्यांच्या बरोबर आले आणि सर्व आरेतुरेची वार्ता सुरुवात केली त्या लोकांनी। तर बोला आम्हाला त्रास होणार आहे, या शेडचा त्रास नका, हे आम्हाला रहिवाशांना त्रास देऊ नका। शेड तुम्ही बांधू नका। शेड पक्षाचा विषयच नव्हता आमचा, आम्ही काढलेला, आम्ही पक्षाचा विषय काढलेला नव्हता। आम्ही इथले रहिवासी आहेत म्हणून आम्ही विरोध केलेला की इथे नका बांधू। रहिवाशाने त्यांना गेले 2 दिवस माझ्याकडे आलेलं, म्हटलं तुमचा विरोध तुम्ही दर्शवा। त्याप्रमाणे त्यांनी 2 दिवस झाला त्यांना विरोध दर्शवतात, तरी आज मुद्दा म्हणून इथे आल्यानंतर स्थानिक रहिवासी खाली उतरल्यानंतर हा लोकप्रतिनिधी या साई सुंदरच्या जीवावरती त्यांनी करोडो रुपये कमवलेत बिचारे गरीब लोकांच्या नावावर। आणि स्वतः मी तुम्हाला या स्कीममध्ये त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांचे सुद्धा नावं टाकले, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो। आणि असं असताना सुद्धा अजूनही रहिवाशांना त्रास